दिवाळीमध्ये बाहेरून महागडी नानकटाई बिस्किटं आणण्यापेक्षा घरच्या घरी फक्त 5 गोष्टींपासून अर्धा किलोपेक्षा जास्त तुम्ही खुसखुशीत अशी नानकटाई बनवू शकता। ओव्हन आणि गॅसवर दोन्ही पद्धतीने मी दाखवलेला आहे। व्हिडिओमध्ये खूप काही टिप्स मी शेअर पण केलेल्या आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही। तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता नानकटाई बनवायला सर्वात पहिले आपल्याला इथे घ्यायचे तूप। त्याच्यामध्ये मी इथे ऍड करते पिठी साखर, ही मी घरातच बारीक करून घेतली आहे। ही साखर आता आपल्याला छान अशी मस्त फेटून घ्यायची, जेणेकरून ह्याच्यामध्ये ना काहीच असे लम्प्स किंवा गोळे असे काही राहायला नाही पाहिजे। तर मी अशी ही छान मस्त फेटून घेणार आहे। एक 5 ते 10 मिनिटं थोडासा वेळ लागतो, पण अशी प्रॉपर फेटायची, तुम्हाला अजिबात याच्यामध्ये असे गोळे राहू द्यायचे नाहीयेत। बघा अशा प्रकारे हे बघा असं छान असा स्मूथ टेक्स्चर आला पाहिजे आणि येलो टू व्हाईट हे असं ट्रान्सफर झालं पाहिजे। सो आता आपलं हे रेडी आहे, तूप आणि साखर। आता आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट। त्याच्यामध्ये आता घालणार आहे 1 कप मैदा, त्यानंतर 2/3 कप बेसन, त्याच्यानंतर रवा, थोडा सोडा, थोडंसं मीठ एक फ्लेवर करता, वेलची पावडर। त्याच्यानंतर आपल्याला हे असं हाताने सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण का चमचाने ते मिक्स होणार नाही। तर प्रॉपर याचा असा एक डो करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये दूध पाणी वगैरे काहीही टाकायचं नाहीये। तर हे आता सर्व साइडने असं मी मस्त मिक्स करून घेते। हे बघा अशा प्रकारे आपला डो जो आहे ना तो प्रॉपर मळून झालेला आहे। आता बघायचं तुम्हाला टेक्स्चर दाखवते, अशा प्रकारचं टेक्स्चर झालं पाहिजे। तर आता आपल्याला याचे ना एकसारखे असे गोळे करून घ्यायचे। तर तुम्ही एकतर असं स्पूनने स्कूप करून असं सेम मेजरमेंट घेऊ शकता, अदरवाइज तुम्ही या मेजरिंग स्केलवरती सुद्धा एक एक गोळा मोजून घेऊ शकता। तर आता मी सर्व असे समान गोळे करून घेते याचे। आता हे सर्व गोळे मी एकसारखे करून घेतलेले। आता आपल्याला काय करायचंय, हे बघा हे सर्व गोळ्यांना असं मस्त छान शेप देऊन घ्यायचंय। पहिले तर हे असं बाइंड करून घ्यायचे, त्याच्यानंतर एकदम असं हलक्या हाताने, हे बघा असं एकदम हलक्या हाताने आपल्याला हे छान असा मस्त याचा गोल करून घ्यायचा आहे राऊंड, आणि त्याला असं हलकंसं असं प्रेस करायचंय। आणि त्यानंतर असं एक छोटंसं असं, हे बघा इकडे आपण एक डेकोरेशन करता असं एका बोटाने असं इथे डिझाईन देऊन घेऊया। हे बघा आता सर्व नानकटाई ज्या आहेत ना त्या मी मस्त राऊंड करून घेतलेल्या आहे, त्याला मस्त छान असा शेप करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी असं थोडासा हा बदामाचा भुगा टाकून घेते आणि ना जस्ट तो असा प्रेस करायचा आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे। तर आता मी असं सर्व नानकटाई आहेत ना रेडी करून घेते। आता हे आपल्याला हे जे आहे ही प्लेट आपल्याला ओव्हन मध्ये बेक करायची, आणि अजून आहेत नानकट्या त्या आपल्याला इडली स्टँड मध्ये बेक करायचे। ज्यांच्याकडे ओव्हन नाहीये त्यांनी इडली स्टँड मध्ये बेक करून सुद्धा ते लोक नानकटाई करू शकतात। आता आपल्या सर्व नानकटाई ज्या आहेत ना त्या रेडी झाल्यात। आता हे आपल्याला ओव्हनला बेक करायला टाकायचे। तर मी हा बेकिंग पॅन घेतलेला आहे, एक ट्रे घेतलेला आहे, त्याच्यावरती मी हा बटर पेपर लावून घेतलाय। त्याच्यावर आपल्याला नानकटाई आहेत ना त्या अशा सुटसुटीत जागेवरती अशा मस्त ठेवून घ्यायचे, कारण का जवळ ठेवलं तर त्या फुलणार अजून आणि त्या एकमेकांना चिकटणार, त्यामुळे आपल्याला अशा वेगळ्या वेगळ्या ठेवून घ्यायचे। हे बघा मी ठेवते तसंच। तर आता हे आपल्या नानकटाया ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत। आता मी याला 170 डिग्री सेल्सिअसला 10 ते 13 मिनिटं बेक करून घेते। आता आपल्याला कढईमध्ये बेक करायचे, त्याकरता इथे मी एक कढई घेतली, त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती याला प्रीहीट करून घेतलेलं होतं। ह्याच्यामध्ये आता मी इडली पात्रामध्ये तूप लावून घेतलंय खाली, आणि त्याच्यावरती आपल्या नानकटाई आहेत ना त्या ठेवून घेतलेल्या आहेत। ते आता आपल्याला एका स्टँडवरती असं इडली पात्र जे आहे ते ठेवून घ्यायचे, आणि लो फ्लेमवरती आपल्याला एक 20 ते 25 मिनिटं या नानकटाई आहेत त्या बेक करून घ्यायच्या। हे बघा आपल्या ओव्हन मधल्या नानकटाई आहेत त्या मस्त रेडी झाल्यात, गरम आहेत अजून।
त्याला थंड झाल्यावरती आपण एक एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे बघा आपल्या कढईमधल्या नानकटाई ज्या आहेत त्या मस्त रेडी झालेल्या आहेत। हे बघा केवढा छान असा मस्त कलर आलेला आहे याला पण। आता मी ह्याला पण काढून घेते एका प्लेटमध्ये। या नानकटाई एवढ्या खुसखुशीत होतात की तुम्हाला ही रेसिपी बनवल्यावरच कळेल। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।